कांबळे, संपादक कार्यकर्ता, न्यूज चॅनलमधून मारेगाव शहरात घडलेल्या घटनेचं वृत्त विश्लेषण आपल्या समोर सादर करीत आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मारेगाव शहरात बसवला जावा ही समोर आलेली संकल्पना सर्वांना मान्य आहे। मात्र बसवण्याबाबतच्या जागेची निश्चितीकरण झालेली नाही। तरीही मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शहराच्या मध्य ठिकाणी अनधिकृत बसवल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती समाजामध्ये वेगळा संदेश देऊन गेलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांना नाकारणारा माणूस तालुक्यातून शोधून सापडणे कठीण आहे। 1 मे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शहराच्या मुख्य रस्त्याच्या मध्यभागी बसवण्यात आला होता। पुतळा बसवण्याचे काम घाईघाईत पूर्णही झाले होते। 1 मेची सकाळ उगवली आणि झोपलेले पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले। बघता बघता शहरात वातावरण पेटले आणि महाराजांचा बसवलेला पुतळा हटवला गेला। महाराजांच्या पुतळ्याचा दोष तरी काय? कोणी बसवतो तर कोणी उठवतो। पुतळा बसवणे गुन्हा असेल तर बसवू देणारे तेवढेच दोषी आहे। पोलीस स्टेशनच्या अगदी आमने सामने जेव्हा पुतळा बसवला गेला तेव्हा पेट्रोलिंग करणारे पोलीस झोपी गेली होती का असा प्रश्न सामान्य माणूस विचारतो आहे। पौर्णिमेच्या प्रकाशात पुतळा बसवला गेला हे सत्य लपू शकत नाही। पौर्णिमा असल्यामुळे काही चमत्कारिक घटना वगैरे घडली होती हे तर बिलकुलच नाही। त्यामुळे या घटनेचे साक्षीदार पोलीस पेट्रोलिंग करणारे असायलाच पाहिजे आणि साक्षीदार नसेल तर मूक संमती निश्चित असेल, तेही नसेल तर निश्चितच पोलीस पेट्रोलिंग करणारे गार्ड झोपीत असायला पाहिजे। तेव्हा ते येथे विना परवानगी विना अडथळा पुतळा बसवला गेला होता। त्यामुळे ही जबाबदारी पोलीस प्रशासनाने झटकून चालणार नाही। बसवणारे जेवढे दोषी आहेत तेवढेच विना अडथळा बसवू देणारे पोलीस प्रशासन दोषी आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही। सकाळी घटना निदर्शनास आली म्हणून वातावरण तापले। या तापलेल्या वातावरणाला शमवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सौम्यवळाचा वापर करावा लागला। विना परवानगी मोर्चे, आंदोलने यामुळे पुन्हा कायद्याच्या कलमा वाढेल, गुन्हा दाखल होईल। कायद्याचे राज्य आहे, कायदा मोडणाऱ्याचे नाही हा संदेश समाजात जाईल। कायद्यापेक्षा तर कोणी मोठा नाही। कायदा हाती घेणाऱ्याची गय केली जाणार नाही। धरपकड होईल, गुन्हे दाखल होईल ही बाब महत्त्वाची नाही। उठ म्हणण्याच्या जागेवर पुतळा बसवल्याने जो अपमान वाट्याला आला तो सहन करण्यापलीकडे आहे। पण अशी परिस्थिती उद्भवणारच नाही यासाठी पोलीस प्रशासनाने उपाययोजना करणे अपेक्षित होते। कोण दोषी कोण निर्दोष या भानगडीत सामान्य जनता पडत नसली तरी महाराजांचा पुतळा बसवणे आणि हलवणे यामुळे भावनांचा खेळ झाला आहे। पुतळा बसवल्यानंतर हटवणे ही बाब समाज मनाच्या भावना दुखावून गेल्या आहे। महाराजांचा पुतळा बसवण्याला कुणाचा विरोध नसताना चुपचाप पुतळा बसवण्याची गरजही काय? पुतळा बसवण्याला सर्व स्तरातून समर्थन असताना रात्रच का निवडली गेली? पुतळा बसवण्याचे विधायक काम होत असताना भीती का उपस्थित होत आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य कायद्याचे राज्य होते। महाराजांच्या स्वराज्यात सर्वच धर्मियांचा सन्मान राखला जात होता। मात्र घडलेल्या घटनेत बसवलेला महाराजांचा पुतळा हटवल्यावरून जो अपमान झाला आहे तो कोणत्याही निष्ठावंत मावळ्यांना सहन होणारा नाही। महाराजांच्या पुतळ्याची जागा सर्वानुमते निवड करणे अभिप्रेत होते। सन्मानपूर्वक पुतळा बसवणे आवश्यक होते। रात्रीला पुतळा अनधिकृत बसल्यामुळे तणाव वाढला। कोण जबाबदार आहे? पुतळ्याची जागा चुकली हे कोणीही नाकारू शकत नाही। कारण वर्दळीच्या मार्गावरील मध्यभागी पुतळा असुरक्षित होता, वाहतुकीच्या दृष्टीने असुरक्षित होता आणि पुतळ्याच्या दृष्टीने असुरक्षित होता। भविष्यातील संकट लक्षात घेता प्रशासनाने केलेल्या कारवाईचे समर्थन कोणीही नाकारू शकत नाही। शांतीचा संदेश देणाऱ्या बुद्धाच्या जयंती दिनी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। योगायोगाने शांततेचा संदेश पोहोचणाऱ्या आदिवासी समाज बांधवांचा मोठा देव आणि या सणाची धामधूम सुरू असतानाच महाराष्ट्र दिनाचा राष्ट्रीय सण आणि याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवणे आणि उचलणे ही अपमानजनक घटना घडली आहे। त्यामुळे तालुक्याच्या उत्साहात विरजण पडले। झाली गोष्ट होऊन गेली, पण शांतताप्रिय तालुक्याला आत्मचिंतन करायला भाग पडून गेली आहे। या पलीकडे तरी थोर पुरुषाचा अपमान होणार नाही याची खबरदारी घेतली गेली पाहिजे। भावना जपा पण भावनेशी खेळ खेळू नका असा संदेश या घटनेने दिला आहे। सार्वजनिक जागेवर पुतळा बसवण्यासाठी सर्व स्तरातून समर्थन मिळतातच, पण ती जागा पुतळ्यासाठी तथा नागरिकांसाठी सुरक्षित आहे का याचाही विचार व्हायला हवा, जेणेकरून जी मारेगावची परिस्थिती उद्भवली ती पुन्हा कुठे उद्भवणार नाही याबाबतची दक्षता आयोजकांकडून घेणे थोर पुरुषाच्या सन्मानासाठी आवश्यक आहे। या निमित्ताने तुर्तास एवढेच। धन्यवाद।